नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकांना उत्सुकतेचा वाटतो, थोडासा गूढही. विषय आहे एका 10 दिवसांचं ध्यान शिबिर. आपल्याकडे अनुमोदन संकल्प नावाच्या एका शिबिराची संपूर्ण रचना आणि त्यामागची सगळी माहिती आहे. आज आपण त्याचा सखोल अभ्यास करणार आहोत. म्हणजे या 10 दिवसात नेमकं काय घडतं, याची रचना कशी केली जाते. आणि ह्या सगळ्या चर्चेचा उद्देश हा आहे की नैतिक आचरण म्हणजे शील, समाधी आणि प्रज्ञा, हो, या तिघांना एकत्र करून मुक्तीचा मार्ग कसा तयार होतो हे समजून घेणं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सगळी रचना काही हवेतून आलेली नाहीये. अच्छा. याचा एक खूप भक्कम आधार आहे जो एका प्रमुख बौद्ध सुत्तावर म्हणजे मज्जिम निकाय 6 किंवा आकंखेय सुत्तावर अवलंबून आहे. अरे वा. आणि म्हणूनच हे शिबिर इतकं वेगळं आणि महत्वाचं ठरतं, कारण त्याचा प्रत्येक नियम, प्रत्येक तास या मूळ शिकवणीशी जोडलेला आहे. अच्छा, म्हणजे हे एक प्रकारे बुद्धांनी सांगितलेल्या मूळ रेसिपीनुसार बनवलेलं शिबिर आहे असं म्हणायला हरकत नाही. तर अर्थ आहे, काय अर्थ आहे? जशी इच्छा असेल त्याप्रमाणे. वाह. याचा संदेश खूप सरळ आणि शक्तिशाली आहे. बुद्धांनी यात सांगितलंय की तुमची कोणतीही आध्यात्मिक इच्छा असो, अगदी साध्या सिद्धीपासून ते अंतिम मुक्तीपर्यंत, ती पूर्ण करण्याचा मार्ग एकाच पायावर उभा आहे: निर्दोष नैतिक आचरण आणि विकसित मन. नैतिक आचरण किंवा शील हा शब्द ऐकल्यावर खूप बंधनं आणि नियम आठवतात. पण या शिबिराच्या संदर्भात म्हणजे नक्की काय करायचं असतं? बरोबर आहे. इथे शील म्हणजे केवळ काही नियम पाळणं नाहीये, तो पुढच्या प्रवासासाठीचा एक अत्यावश्यक पाया आहे. पाया? हो. स्रोतांमध्ये याचे 4 मुख्य पैलू सांगितले आहेत. पहिला, अर्थातच शीलामध्ये परिपूर्णता, म्हणजे पंचशील किंवा अष्टशील यांसारख्या नियमांचा काटेकोर पालन. ठीक आहे. दुसरा आहे इंद्रिय संयम. इंद्रिय संयम म्हणजे काय? म्हणजे उपाशी राहणं वगैरे असं काही? नाही, तसं नाही. त्याचा अर्थ आहे कमी खाणं, कमी झोपणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमी बोलणं. कमी बोलणं? हो, जेणेकरून तुमची ऊर्जा बाहेर वाया जाण्याऐवजी आतमध्ये वळेल. तिसरा मुद्दा थोडा जास्त सूक्ष्म आहे. कोणता? लहानशा चुकांमध्येही भय पाहणे. हे तर ऐकायला थोडं विचित्र वाटतंय. म्हणजे सतत भीतीत राहायचं का? नाही, मुळीच नाही. याचा अर्थ असा आहे की तुमची संवेदनशीलता इतकी वाढते की जी गोष्ट पूर्वी तुम्हाला क्षुल्लक वाटायची ती आता तुमच्या मानसिक शांततेवर परिणाम करते हे लक्षात येतं. अच्छा, म्हणजे एक प्रकारची जागरूकता वाढते. हो, अगदी. जसं काही माइंडफुलनेस हाय डेफिनिशन मोडमध्ये जाणं. आणि चौथा पैलू आहे नैतिक लाज किंवा हिरी विकसित करणे. हिरी? हो, ज्यामुळे चुकीचे विचार मनात येण्यापासूनच रोखले जातात. हा पाया इतका महत्वाचा आहे की याशिवाय पुढची इमारत उभीच राहू शकत नाही. तर होईल. अगदी बरोबर. आणि हाच पाया MN6 मधल्या 5 मुख्य आध्यात्मिक क्रियाकलापांना जोडला जातो. अच्छा. ज्यांचं या शिबिरात 100% पालन होतं. शीलाचं पालन, मनाची शांती म्हणजे समत, मग ध्यान म्हणजे ध्यान, त्यानंतर अंतर्दृष्टी किंवा विपश्यना, आणि शेवटी मानसिक एकांतवास. ठीक आहे. म्हणजे पाया तर एकदम भक्कम आहे, पण या पायावर 10 दिवसांची इमारत उभी कशी केली आहे? कारण वेळापत्रक पाहिलं तर ते खूपच म्हणजे कठीण दिसतंय. हो. सकाळी 4:30ला उठून रात्री 9:30 पर्यंत सलग सराव, हे कसं साधलं जातं? हो, हे वेळापत्रक सघन आहे खरं, पण ते अत्यंत विचारपूर्वक आणि टप्प्याटप्प्याने प्रगती करणार आहे. आपण ह्या 10 दिवसांना 3 मुख्य भागांमध्ये विभागू शकतो. पहिले 3 दिवस हे फक्त मनाला स्थिर करण्यासाठी आहेत, ज्याला समत साधना म्हणतात. अच्छा, म्हणजे मनाला एका जागी बसायला शिकवणं, जसं आपण एखाद्या लहान मुलाला वर्गात शांत बसायला शिकवतो तसं काहीच. अगदी तसंच. या दिवसांमध्ये मुख्य भर असतो आनापानासतीवर. आनापानासती म्हणजे नाकाच्या आसपासच्या भागावर येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे. दिवसभर चालताना, उभं राहताना आणि बसताना सतत श्वासावर लक्ष ठेवायचं. 12 तास? हो, जवळपास 12 तास हाच सराव चालतो. यातून मनाची जी सैरभैर भटकण्याची सवय असते ना, ती कमी होते. बरोबर, आणि ते एका जागी स्थिर व्हायला शिकतं. ओके, म्हणजे पहिले 3 दिवस मनाला तयार करायचं, पण एकदा ते स्थिर झालं की मग काय? मग खरी जादू सुरू होते का? तुम्ही त्याला जादू म्हणू शकता. एकदा मन स्थिर झालं की ते जास्त ग्रहण शक्ती आणि शक्तिशाली बनतं. मग सुरू होतो दुसरा टप्पा. कोणता? दिवस 4 ते 6. हा आहे ध्यानाची गहनता वाढवण्याचा टप्पा. याचं मुख्य ध्येय आहे चारीही ध्यान अवस्था प्राप्त करणे. ध्यान? हो, ज्याला सम्मा समाधी किंवा योग्य एकाग्रता म्हणतात. ध्यान हा शब्द आपण खूप ऐकतो,
पण त्याचा खरा अर्थ काय आहे, तो अनुभव कसा असतो? ध्यान अवस्थेत मन इतकं स्थिर आणि एकाग्र होतं की म्हणजे जसं आपण एखाद्या धुरकटलेल्या भिंगाला साफ करून सूर्याचे किरण एकाच बिंदूवर केंद्रित करतो. त्या केंद्रित किरणांमध्ये प्रचंड शक्ती असते. तसंच ध्यान अवस्थेत पोचलेलं मन अत्यंत शक्तिशाली, शांत आणि स्पष्ट होतं. त्या अवस्थेत मनातील सर्व अडथळे, सर्व विचार तात्पुरते पूर्णपणे शांत होतात. अरे वा, म्हणजे बाहेरील जगाचा आवाज पूर्णपणे बंद होऊन फक्त आतला अनुभव शिल्लक राहतो. अगदी. आणि याच शक्तिशाली आणि तीक्ष्ण मनाचा उपयोग तिसऱ्या टप्प्यात केला जातो. तो म्हणजे दिवस 7 ते 9 हा आहे प्रज्ञा जागृत करण्याचा टप्पा, म्हणजेच विपश्यना. विपश्यना. हो, ते स्वच्छ आणि केंद्रित केलेलं भिंग आता आपण सत्याच्या कागदावर ठेवतो. आणि मग तो सत्याचा कागद जळायला लागतो. बरोबर. या दिवसांमध्ये पंचस्कंध, प्रतित्य, समुत्पाद आणि अस्तित्वाची 3 मूलभूत लक्षणं अनित्य, दुःख, अनात्म यांचं केवळ बौद्धिक ज्ञान नाही, तर प्रत्यक्ष अनुभव. हो, प्रत्यक्ष अनुभव घेतला जातो. ते शांत आणि तीक्ष्ण मन या सत्याला थेट पाहू शकतं. आणि मग 10व्या दिवशी या सगळ्या प्रवासाची सांगता होते, ज्यात ब्रह्मविहार ध्यानाचा सराव आणि अनुभवांची देवाणघेवाण केली जाते. हो, म्हणजे एकाग्रता, गहन ध्यान आणि मग ज्ञान असा हा स्पष्ट आणि तर्कशुद्ध मार्ग आहे. पण हे सगळं ऐकूनच अंगावर काटा येतोय. 12-12 तास ध्यान, कमी जेवण, कमी झोप, हे सगळं टिकवून ठेवण्यासाठी जबरदस्त शिस्त लागत असणार. हो, नक्कीच. श्रोतांमध्ये या शिस्तीबद्दल काय नियम सांगितलेत? शिस्त हा या साधनेचा कणा आहे. त्याशिवाय मन इतक्या सूक्ष्म पातळीवर कामच करू शकत नाही. यातला सर्वात महत्वाचा आणि प्रसिद्ध नियम आहे आर्यमौन. आर्यमौन म्हणजे फक्त बोलायचं नाही इतकंच ना? नाही, त्यापेक्षा खूप जास्त आहे ते. अच्छा. याचा अर्थ बोलणं, कुजबुजणं, हावभाव करणं, नजरेने संपर्क करणं किंवा मोबाईल, पुस्तकं, लिखाण या सगळ्या गोष्टींना पूर्णपणे मनाई असते. अरे बापरे. उद्देश हा आहे की फक्त तोंडाचीच नाही तर मनाची बडबड सुद्धा थांबावी. पण 10 दिवस कुणाशीही न बोलणं हे मानसिकदृष्ट्या खूप कठीण वाटू शकतं. काही लोकांना यामुळे एकटेपणा किंवा भीती वाटण्याची शक्यता नाही का? सुरुवातीला नक्कीच वाटू शकते, पण 3-4 दिवसापर्यंत साधकांना त्याची इतकी सवय होते की ती शांतता एक शक्ती बनते. बाहेरील जगाचा आवाज आणि लोकांच्या मतांचा गदारोळ थांबल्यावरच आपल्याला स्वतःचा आतला आवाज ऐकू येतो की नाही? बरोबर. दुसरा महत्वाचा नियम आहे कठोर वेळापत्रक. सकाळी 4:30 वाजता घंटा वाजते आणि रात्री 9:30 वाजता दिवे बंद होतात. प्रत्येक मिनिटाचं नियोजन असतं. आणि त्याचं पालन करणं बंधनकारक आहे. हो, आणि जेवणाबद्दल पण नियम आहेत. ते काय आहेत? जेवण साधं, शाकाहारी असतं आणि रात्रीचं जेवण दिलं जात नाही, फक्त काही पेय दिली जातात. अच्छा, असं का? याचा उद्देश शरीराला हलकं ठेवणं हा आहे, जेणेकरून ध्यानात सुस्ती किंवा झोप येणार नाही आणि जेवताना सुद्धा पूर्ण जागरूकतेने शांतपणे जेवायचं. म्हणजे जेवणाची क्रिया सुद्धा एक ध्यानच बनते. अगदी. याशिवाय फक्त शिकवलेल्या ध्यान पद्धतींचाच वापर करायचा, त्यात स्वतःचं काही मिसळायचं नाही, हाही एक महत्वाचा नियम आहे. म्हणजे हे सर्व नियम MN6 मध्ये सांगितलेल्या इंद्रिय संयम आणि एकांतवास या तत्वांना प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठीच आहेत. बरोबर. बाहेरील जगाशी संपर्क तोडून स्वतःच्या आत डोकावण्याची ही एक सक्तीची पण प्रभावी संधी आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? 10 दिवसांच्या या कठोर साधनेनंतर यातून घेण्यासारखं काय आहे? याचे मुख्य निष्कर्ष काय निघतात? मला वाटतं यातून 4 महत्वाचे मुद्दे समोर येतात. पहिला, ही एक एकात्मिक प्रणाली आहे. हे शिबिर केवळ चला ध्यान करूया असं नाहीये. इथे नैतिक आचरण म्हणजे शील हा एकाग्रता आणि ज्ञानाचा अविभाज्य पाया आहे. शीलाशिवाय समाधी नाही आणि समाधीशिवाय प्रज्ञा नाही, हे इथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं. म्हणजे हे तिन्ही एकमेकांशी इतके जोडलेले आहेत की एकाला वगळून दुसरं साध्यच करता येत नाही. यात मनाला शांत करण्यापासून ते ध्यानाच्या खोल अवस्था आणि शेवटी परिवर्तनीय ज्ञानापर्यंत एक स्पष्ट, तर्कशुद्ध आणि टप्प्याटप्प्याने पुढे जाणारा मार्ग आहे. प्रत्येक टप्पा पुढच्या टप्प्याची तयारी करतो. बरोबर. तिसरा मुद्दा जो आपण सुरुवातीला बोललो तो म्हणजे ही संपूर्ण रचना मूळ बौद्ध ग्रंथांवर, विशेषतः MN6 वर आधारित आहे. त्यामुळे याला एक प्रकारची अधिकृतता आणि स्पष्ट ध्येय मिळतं. आणि चौथा निष्कर्ष? चौथा आणि कदाचित सर्वात महत्वाचा निष्कर्ष म्हणजे शिस्त एक साधन म्हणून. इथले कठोर नियम आणि आर्यमौन ही शिक्षा नाहीत,
तर ती साधने आहेत. अच्छा, म्हणजे ते नियम म्हणजे तुरुंगाचे गज नाहीत, तर इमारतीला आधार देणारी लोखंडी चौकट आहे. अप्रतिम उपमा आहे. अगदी तसंच. ती चौकट मनाच्या मार्गात येणारे अडथळे कमी करण्यासाठी आणि मानसिक शुद्धीकरणासाठी जास्तीत जास्त संधी निर्माण करण्यासाठी तयार केली आहे. ती साधिकांना बाहेरील गोंधळापासून वाचवून आतल्या प्रवासासाठी तयार करते. एकदा आतली इमारत पक्की झाली की त्या चौकटीची गरज राहत नाही. वा, म्हणजे नैतिकतेच्या पायावर उभी असलेली, शिस्तीच्या चौकटीत बसवलेली आणि ज्ञानाच्या शिखरापर्यंत नेणारी ही एक पद्धतशीर रचना आहे. तुम्ही खूपच सोप्या शब्दात आणि छान समजावून सांगितलं. खरंच धन्यवाद. धन्यवाद. या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतोय. सांगा ना. आपल्या श्रोत्यांमध्ये अभ्यासासाठी अनेक सुत्तांची एक मोठी यादी दिली आहे. त्यातलं पहिलंच सुत्त आहे MN1, मूल पर्याय सुत्त, जे एक मूलभूत प्रश्न विचारतं. सर्व गोष्टींचं मूळ काय आहे? खूप खोल प्रश्न आहे हा. हो, पण ह्या 10 दिवसांच्या अनुभवाच्या आपल्या विश्लेषणानंतर असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर कोणत्याच ग्रंथात किंवा तात्विक चर्चेत नाही. ते प्रत्येकाने स्वतः प्रत्यक्ष अनुभवायचं आहे. बरोबर. त्यामुळे एका साधकासाठी खरा प्रश्न मूळ काय आहे हा नाहीये. तर मग कोणता आहे? खरा प्रश्न हा आहे की ते मूळ शोधण्यासाठी आवश्यक असलेला सराव करण्याची आणि त्यातील अडचणींना सामोरं जाण्याची माझी तयारी आहे का? ही तयारीच त्या उत्तरापर्यंतचा खरा मार्ग आहे.